Hello everyone. Credit creation. Meaning and concept of credit creation. म्हणजे पतनिर्मिती म्हणजे काय? पतनिर्मितीचा अर्थ, व्याख्या आणि पतनिर्मितीची जी संकल्पना आहे ते या टॉपिक मध्ये आपण अभ्यासणार आहोत. पतनिर्मितीचा अर्थ आणि व्याख्या. पतनिर्मिती म्हणजे काय? बँका म्हणजेच काय तर बँका आणि इतर प्रकारच्या वित्तीय संस्था अगर बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील प्रमुख फरक म्हणजे बँकेद्वारे दिलेली जाणारी पतनिर्मिती. पतनिर्मितीकडील एक प्रमुख शक्ती असून त्या वापरामुळेच बँका आणि बहुविध ठेव आणि कर्ज निर्मिती करतात. अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या पतपैशाच्या पुरवठ्यात वाढ करतात आणि व्यापारी बँकेद्वारे केली जाणारी पतनिर्मिती ही कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत विकासासाठी अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. पतनिर्मितीचा अर्थ तर पतनिर्मिती म्हणजेच आधुनिक व्यापारी बँकाद्वारे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे प्रमुख कार्याबरोबरच पतनिर्मिती करणे हे कार्य महत्त्वाचे आहे. पतनिर्मितीची संस्था म्हणून आपण व्यापारी बँकेकडे पाहतो. पतनिर्मिती पतपैशामुळेच आधुनिक अर्थव्यवस्थेत विकासाला फार मोठी मदत झाली आहे. किंवा बँक भांडवल आणि ठेवीच्या आधारावर ज्या वेळेस कर्ज देतात त्यावेळेस पैशाची निर्मिती होते. म्हणजेच कर्ज वाटपाच्या प्रक्रियेतूनच पतनिर्मिती निर्माण होत असते. प्राध्यापक R.S. शेअर्स यांच्या मते बँका या केवळ पैशाचे हस्तांतरण करण्याचे दलाल नसून खऱ्या अर्थाने त्या पैशाची निर्मिती करणारे कारखाने आहेत. पतनिर्मिती म्हणजेच कर्जवाढ वितरण अथवा भाग गुंतवणुकीद्वारे निर्मित ठेवीचा विस्तार करणारी व्यापारी बँकांकडील शक्ती होय असंही म्हटलं जातं. तर केम्ब्रिज डिक्शनरीनुसार पतनिर्मिती म्हणजे अशी परिस्थिती ज्यामध्ये बँका ग्राहक आणि व्यवसायांना अधिकचा कर्ज पुरवठा करतात आणि त्याचा परिणाम म्हणूनच चलनात असणाऱ्या पैशाचा पुरवठा वाढतो. या ठिकाणी व्यापारी बँका म्हणजे विरळ हवेतून पतपैशाची निर्मिती करत नाही तर त्या इतर प्रकारच्या संपत्तीचे पैशात रूपांतर करीत असतात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पतनिर्मिती म्हणजे काय आणि पतनिर्मितीचा अर्थ दोन व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पतनिर्मिती करताना किंवा विचारात घ्यावे लागणारे मूलभूत घटक कोणकोणते आहेत? पतनिर्मिती करत असतानाच म्हणजेच आपोआपच घडत नसते. याचाच अर्थ पतनिर्मिती ही स्वतः व्यापारी बँका करू शकत नाहीत तर त्या पैशाच्या निर्मितीसाठी ठेवीदाराचे सहकार्य आवश्यक असते. म्हणजेच सातत्याने ठेवीचा पुरवठा होणे आणि त्या ठेवीवर वेळेवर त्या ठिकाणी परत मिळू शकतील, ठेवीदारांच्या बँकांवरती विश्वास राहणे या दोन्ही गोष्टी पतनिर्मितीच्या कार्यावरती आधारित आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण रोखता म्हणजे ठेवीदारांची चालू देणी आणि दैनंदिन देणी भागवण्यासाठी बँकांची क्षमता अथवा ग्राहकांच्या मागणीनुसार मागणीदेय जे ठेवी आहेत जे मागता क्षणी परत करणे हे बँकेने दिलेली हमी म्हणजेच या ठिकाणी आपण रोखता असं म्हणतो. तर लाभता म्हणजेच रोखता तत्व सांभाळूनच बँकेने गोळा केलेल्या ठेवीचा किफायतशीरपणे वापर करून विविध प्रकारच्या कर्जाचे वितरणात किंवा गुंतवणुकीत करूनच या ठिकाणी जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा बँकांचा प्रयत्न आणि त्यामध्ये हा लाभता घटक निर्देशित करतो. म्हणजेच पतनिर्मिती करत असताना रोखता व लाभता या दोन्ही मूलभूत घटकांचे समन्वय साधणे हे अत्यंत आवश्यक ठरते. कारण या ठिकाणी जेव्हा विश्वास कायम राहील या दृष्टिकोनातून बँकांनी त्याच्याकडील जमा झालेल्या निधीचा वापर
आणि वितरण कर्ज वितरण आहे. इतर गुंतवणुकीसाठी केलेली निर्मित होणाऱ्या ठेवी आहेत, कर्ज आहे, या चक्रातून पतनिर्मिती होत असते. म्हणजे पतनिर्मितीच्या आपण या संदर्भातील पतनिर्मितीच्या करणारे मूलभूत दोन घटक म्हणजे आपण रोखता हे दोन घटक पाहिलेले आहेत. तर पतनिर्मितीच्या संदर्भातील संकल्पना म्हणजे कन्सेप्ट ऑफ क्रेडिट क्रिएशन, यालाच आपण काय म्हणतो ते या ठिकाणी प्राथमिक ठेवी, निर्मित ठेवी किंवा अधिकच सवलत असेल, कर्ज देणे असेल आणि त्या ठिकाणी आर्थिक गरज असेल किंवा कायदेशीर राखीव निधी असेल, बहुविध ठेव निर्मिती असेल, या सर्वच गोष्टी या ठिकाणी संकल्पनेमध्ये पाहिल्या जातात. म्हणजे प्राथमिक ठेवी म्हणजे काय, तर बँक ग्राहक बँकेत असणाऱ्या आपल्या खात्यावर पैसे जमा करतात, त्यालाच आपण प्राथमिक ठेवी असं म्हणतो. आता या प्रायमरी डिपॉझिट मधून म्हणजे केवळ पैशाच्या चलनाचे ठेवीत रूपांतरण केले जाते किंवा अशा प्रकारच्या ठेवीमधूनच पतनिर्मिती होत नाही, मात्र अशा ठेवीत पतनिर्मितीसाठी आधारभूत ठरतात. पुढचा जो घटक आहे तो आपण निर्मित ठेवी असंही पाहतो. तर या ठिकाणी निर्मित ठेवी पाहत असताना प्रायमरी ठेवी म्हणजे काय हे पाहिलं, तर या ठिकाणी प्राथमिक ठेवी म्हणजे काय पाहिलं, तर निर्मित ठेवीमध्ये बँका या ठिकाणी प्रायमरी डिपॉझिटच्या आधारे म्हणजे प्राथमिक ठेवीच्या आधारे जेव्हा ग्राहकांचे कर्ज देतात किंवा कर्जाची रक्कम रोख स्वरूपात न देता ग्राहकांच्या खात्यावरती जमा केली जाते आणि त्यातून ज्या निर्मित ठेवी होतात, यालाच या ठिकाणी हार्टले यांनी प्रत्येक कर्ज ठेवीमधून निर्माण करते असं म्हटलेलं आहे. निर्मित ठेवीपासूनच पतनिर्मिती होते. आणि आपण यामध्ये अधिकश सवलत हा जो काही भाग पाहणार आहे, अधिकश सवलत म्हणजेच काय, व्यापारी बँका जेव्हा ग्राहकांना त्याच्या खात्यावर जमा असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम उचलण्याची परवानगी देतात आणि तेव्हा तेवढ्या प्रमाणात निर्मित ठेवी निर्माण होत असतात, यालाच आपण अधिकच सवलत असं म्हणतो. आणि कर्ज देणे, आता या ठिकाणी व्यापारी बँका व्यापारी किंवा व्यावसायिक उद्योजक अशा ग्राहकांना लहान मोठ्या प्रमाणात कर्जे देतात किंवा हुंड्याचे वेचण करणे किंवा हुंड्याची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच आर्थिक गरजा भागवण्यासाठी व्यापारी बँकेकडील हुंड्या वटवतात आणि तेव्हा त्याला बँक कसर कापूनच बाकीची रक्कम जे व्यक्ती आहे त्याच्या खात्यात जमा करते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नेक्स्ट भाग आहे तो आर्थिक गरज, म्हणजे ग्राहकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी बँक वरील पैसा जो उपलब्ध करून देतात, त्याचबरोबर ग्राहकांची रोख रकमेची गरज भागवण्यासाठी त्यांच्याकडील सरकारी कर्जरोखे, भाग, ऋणपत्रे इत्यादी इतर प्रकारची दस्तऐवज याची खरेदी करतात आणि तेवढ्याच प्रमाणात ग्राहकांच्या खात्यावरती ते रक्कम जमा करतात. आपण नेक्स्ट जो भाग पाहतो त्यामध्ये कायदेशीर राखीव निधी. तर यामध्ये व्यापारी बँकांनी ग्राहकाकडून गोळा केलेल्या एकूण निधीपैकी जेव्हा मध्यवर्ती बँकेकडे राखीव निधी स्वरूपात ठेवावे लागणाऱ्या रकमेच्या प्रमाणात जे कायदेशीर राखीव निधी निर्देशित केली जाते आणि बँकेकडील ग्राहकांनी ठेवलेल्या ठेवीच्या प्रमाणावर सदर निधीचे प्रमाण ठरते आणि या सदर निधी ज्या आहेत त्या ठेवीदार किंवा ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून बाजूला ठेवल्यानंतर इतर जे काही लागू असणारे कायदेशीर निधी आहे त्याची तरतूद जी आहे हे पतनिर्मितीसाठी करू शकतात. बहुविध ठेव निर्मिती आपण पाहतो तर बँका व्यापारी बँका मुदत ठेव, बचत ठेव, चालू ठेव, आवर्ती ठेवी अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारतात आणि या ठिकाणी ज्या ठेवी व्यापारी बँकांच्या आधारे त्या ठिकाणी कर्ज देतात आणि हे जे काही कर्ज आहे कर्जदारांच्या खात्यात जमा केली जातात आणि त्या ठेवीतून ठेवी निर्माण होण्याच्या प्रक्रियेला ही सातत्याने चालू असते, यालाच आपण बहुविध ठेव निर्मिती असं म्हणतो. या ठिकाणी आपण पतनिर्मिती म्हणजे काय आणि पतनिर्मिती मूलभूत घटक कोणते, संकल्पना काय आहे आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पतनिर्मिती म्हणजे काय, पतनिर्मितीचे मूलभूत ठरणारे घटक, पतनिर्मितीची संकल्पना हे पाहिलेलं आहे. थँक्यू.